अंडी, आलं, लसूण, कांदा, खोबरं, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. 4 चमचे तेल घेऊन त्यात पहिल्यांदा आलं टाकायचं, नंतर लसूण, नंतर कांदा घालायचा. कांदा तांबूस झाला की खोबरं घालायचं. खोबरं लाल होईपर्यंत भाजायचं आणि नंतर गॅस बंद करायचा आणि असं कढईत थोडा जरा 5 मिनिटं परतत राहायचं, म्हणजे चांगलं खरपूस भाजून येतं. नाहीतर ते काय होते, ते मिक्सरच्या भांड्यात खोबरं काढून त्यात 1 चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला घालून बारीक वाटून घ्यायचं. वाटून झालं की ते एकत्र करून घ्यायचं एका भांड्यात. चार चमचे तेल घालायचं, त्याच्यात कांदा टाकायचा, परतून राहायचा. कांदा तांबूस झाला की टोमॅटो टाकायचं त्याच्यात. थोड्या चमच्याने तो मॅश करून घ्यावा टोमॅटो. नंतर कोथिंबीर टाकावी. कोथिंबीर घातल्यावर सगळं परत एकदा परतून घ्यायचं. नंतर वाटण घालायचं. अंड्याची आमटी पातळ करू नका, जास्त पातळ करायची नाही, मध्यम ठेवायची. मीठ घालायचं त्याच्यात आणि कड आला, चांगला कड येऊ द्यायचा की अंडी फोडून एका साईडने घालायची, एकावर एक घालू नये. अंड फोडताना मोठ्या बाजूने फोडायचं, निमुळत्या बाजूने फोडू नये. अंडी घालून झाली की त्याच्यावर झाकण ठेव आणि गॅस बारीक करून 10 मिनिटं ठेव. झाली अंड्याची आमटी.